सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती हे बेदाण्याचे एक प्रसिद्ध बाजारपेठ असून दिवाळीनंतर प्रथमच आज बेदाणा सौद्यास सुरुवात झालेली आहे। तसेच दिवाळीपूर्वी जे रेट होते त्यापेक्षा 25 ते 30 रुपये प्रति किलो बेदाणा रेट दर वाढलेला आहे आणि आज शेतकऱ्याला 410 रुपये इतका विक्रमी भाव मिळालेला आहे। तसेच अतिवृष्टी यामुळे बहुतेक ज्या द्राक्ष बागा होत्या त्यांना फळ धारणा झालेली नाही, त्यामुळं बेदाण्याचे दर आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे। तरी शेतकऱ्यानं आपला माल हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा सौद्यामध्येच आणून विकावा असं मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आवाहन करतो। गुरुवार तासगावमधून बेदाणा सौद्याचे चालू झाले आणि आज शुक्रवार सांगलीमध्ये सौदे एक महिना बंद नंतर म्हणजे आमचं झिरो पेमेंट असोसिएशनचं असतं आणि दिवाळी सुट्टीचे झिरो पेमेंट करून व्यापाऱ्यांनी सगळ्यांची येणेतेणी भागवून आता नवीन सौदे चालू झालेले आहेत आणि सौदे चालू झाल्यानंतर त्या मधल्या काळात तो माल उठाव भरपूर मोठ्या प्रमाणात दिवाळीला माल गेला, दिवाळी निमित्त माल खपला गेला। त्यातून एक 20 ते 25 रुपये मार्केटमध्ये बेदाण्या मालाला तेजी आहे आणि अशीच तेजी कायम राहील आणि हळूहळू माल खूप कमी असल्यामुळे तेजी कंटिन्यू चालू राहील, कारण आता मार्च शिवाय बेदाणा येणार नाही आहे आणि माल आता हा इथं कमी दिसत आहे, कमी प्रमाणात दिसत आहे, माल कमी प्रमाणात दिसत आहे, त्यामुळे मागणी चांगली वाढलेली आहे। आजच्या सौद्याला ॲव्हरेज मालाचा रेट काढला तर 370 ते 410 रुपये मार्केटचा रेट चालू आहे। जो सौदा दिवाळीपूर्वी बंद होताना जे मार्केट होतं तर सरासरी 20 ते 25 रुपये मार्केट आत्ता चढानं चालू झाले आणि ज्या काही 10-15 लोकांना आम्ही पेमेंटच्यासाठी थांबवलेलं आहे इथं की ज्यांनी बेदाणा सौद्यामध्ये माल घेऊ नये, मुख्यतः बिहारमध्ये असलेले इलेक्शन व आजूबाजूला त्या भागामध्ये असलेले राजकीय परिस्थिती बघता पेमेंट फार मोठ्या प्रमाणात इथं आलेलं नाही आणि म्हणून एक 10-15 दिवस अजून सुद्धा बेदाणा सौद्यामध्ये त्या लोकांचा सहभाग होणार नाही आहे। त्यानंतर बाजार वाढण्याची शक्यता आहे।